वळूयात पुढच्या बातमीकडे। मंत्रिमंडळ बैठकीला थोड्याच वेळामध्ये आता सुरुवात होणार आहे। मंत्रिमंडळ बैठकीला पुरवणी मागण्यांना यामध्ये मान्यता मिळणार आहे। यावेळी विक्रमी पुरवण्या मागण्या ज्या आहेत त्या सादर केल्या जाण्याची शक्यता आहे। 57,000 कोटीहून अधिकच्या पुरवणी मागण्या यावेळेला मांडल्या जाण्याची शक्यता आहे। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर लोकप्रिय घोषणा पुरवण्या मागण्यांच्या रूपाने करण्याची शक्यता आहे। कारण 2024 साली जो अर्थसंकल्प सादर केला जाईल तो हंगामी अर्थसंकल्प असेल। त्यात कुठलीही नवी धोरणे जाहीर करता येणार नाहीत। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात। राजू सोनवणे आपल्या सोबत आहे। राजू, दीपक, पाहतोय आपण थोड्या वेळामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीला सुरुवात होईल आणि उद्यापासून राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू होतंय आणि पहिल्याच दिवशी जे आहे ते पुरवण्या मागण्या सादर केल्या जाणार आहे आणि त्याच्या पुरवण्या मागण्यांना जे आहे ते आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मान्यता मिळणार आहे। कुठेतरी विक्रमी पुरवण्या मागण्या ज्या आहेत ते सादर केल्या जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। जवळपास 75,000 कोटीहून अधिक जे आहे ती पुरवण्या मागणी सादर करण्याची शक्यता वर्तवली जाते। आतापर्यंत पाहतोय आपण 45,000 कोटीपर्यंत हा आकडा गेला होता। यावेळी सुद्धा विरोधकांनी मोठ्या प्रमाणावरती टीका केली होती। मात्र आता 75,000 जर पुढे गेल्या तर साहजिकच आहे टीकेला सामोरं जावं लागणार आहे आणि पुढे ज्या काही आगामी निवडणुका आहे, विशेषतः लोकसभा निवडणुका आहेत, त्याचे जे प्रभाव जो आहे तो या पुरवण्या मागण्यांमध्ये पाहायला मिळतोय काही सुद्धा पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कारण पुढे जर कदाचित लोकसभा निवडणुका लागल्या तर पुढच्या अधिवेशनामध्ये जी आहे ती फारशी तरतूद करता येणार नाही। त्यामुळे या अधिवेशनामध्ये या पुरवणी मागण्यांमध्ये जी आहे ती तरतूद केली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। त्यामुळे आता थोड्या वेळामध्ये या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीला सुरुवात होईल आणि त्यामध्ये त्याला मान्यता मिळणार आहे। त्यामुळे तो नेमकी आकडा किती आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। दीपक, राजू, अपडेट जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।